हॅलो फ्रेंड्स, आता झाली आहे रात्र आणि मला तर खूप झोप आली. तुम्हाला आली असेल झोप, पण झोपता झोपता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती गोष्ट आहे इन्स्पायरिंग. तर ही गोष्ट मी स्टार्ट करते. तर एक दिवशी एका शाळेमध्ये ना फंक्शन असतं आणि तिथे एक IPS मुलगी जाते. मग ती गेल्यावर ती सांगत असते सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा, खूप मोठं व्हायचं, खूप अभ्यास करायचा, मन लावून अभ्यास करायचा, अशी ती स्टुडंट्सला सांगत असते. त्या स्टुडंट्समधल्या एका पोरग्याला प्रश्न पडतो की ह्या मॅडम मेकअप का नाही करत. मग तो त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो, मॅम तुम्ही मेकअप का नाही करत. हां, मॅम खाली बसतात, एक घोट पाण्याचा पितात आणि बोलतात की माझे आई बाबा, मी आणि माझी छोटी बहीण आम्ही खूप छोट्या गावात राहायचो आणि माझे आई बाबा तिथं खणीत काम करायला जायचे आणि खणीतल्या कामात काय पैसे यायचे त्याच्यातनंच आम्ही खायचो आणि त्याच्यातनंच आमचं पोट भरायचं. थोड्या दिवसांनी त्या खणीच्या धुळीमुळे माझ्या आईला बरं नव्हतं वाटत. ते तिच्या नाकातोंडात गेलं म्हणून तिला बरं नव्हतं वाटत. ती घरी राहिली, ती झोपत राहिली घरी. मग माझ्या बाबांच्या पैशांवरनं आमचं काही एवढं घर चालत नव्हतं. तर थोड्या दिवसांनी तिथं लहान मुलांचं पण काम सुरू झालं आणि पहिल्या दिवशी त्या गेल्या तर त्यांनी काम करून पोट भरून खाल्लं. त्या माणसांनी त्यांना खूप खायला दिलं, पण त्यांना ते काय पचलं नाही. त्यांना उलटी झाली खणीच्या धुळामध्ये आणि त्यांना एवढं सारं खाणं दिलं ते त्यांना संपलं, पण ते पचलं नाही म्हणून त्यांनी उलटी केली. आणि मग एका दिवशी तिथं मोठा भूकंप आला. भूकंप आल्यावर तिची आई बाबा, तिची छोटी बहीण सगळे मेले आणि थोडे माणसं वाचले आणि ते थोड्या माणसामधली ती पण वाचली. आणि त्या मग तिथं थोडे जण आलेच, कोण कोण वाचले त्यांना वाचवायला. मग ते आलं, त्यांनी त्या छोट्या मुलगीला धर्मशाळेत टाकलं. तर तुम्हाला वाटलं असेल की ह्यानी प्रश्न विचारला मेकअपचा आणि मी गोष्ट सांगते ह्याचा संबंध काय. तर मी तुम्हाला पुढचं सांगते. त्या खणीपासून आपले खूप मेकअप प्रोडक्ट्स बनतात, लिपस्टिक, आय शॅडो सगळे बनतात. आणि त्या खणीत तिच्या आईबाबाचं, तिच्या बहिणीचं रक्त गेलं होतं आणि ते मिक्स करून तिलाच भेटलं असतं आणि तेच तिने तोंडाला गालाला त्यांनी लावलं असतं. ते तिला पण वाईट वाटलं असतं म्हणून ती मेकअप करत नाही, ती साधी राहते. आणि ती आहे द्रौपदी मुर्मू, आपल्या इंडियाची प्रेसिडेंट. थँक्यू.